चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एकमक्षरम पुंसा महापातक नाशनम। या शब्दाचा अर्थ असा आहे की रामायणातला एक एक जो शब्द आहे तो शब्द एखाद्या माणसाने जर जीवनामध्ये जिवंत ठेवला तर अनंत जन्मातलं त्याचं पाप जळून भस्म होण्याची ताकद आहे। चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एकमक्षरम पुंसा महापातक नाशनम। एक बाणी, एक वचनी, एक पत्नी, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र सज्जनानो जीवाचं कल्याण करणारं आहे। संसारामध्ये तापलेल्या जीवाला सुख शांती समाधान प्राप्त करून देणारे चरित्र म्हणजे रामचरित्र। रामकथा ही जीवनाची व्यथा कमी करणारं जगाच्या पाठीवरचं एकमेव साधन आहे। आणि रामकथा ही मंदिरातली किंवा मंडपातली कथा नसून रामकथा ही प्रत्येक माणसाच्या घरातली कथा आहे। आपल्या घरामध्ये धन संपत्ती किती आहे त्याही पेक्षा घरात राहणारे माणसं एकमेकावर किती प्रेम करतात हे महत्त्वाचं आहे। माणसाचं जीवन हे मर्यादेने शोभतं। लाख भारी कपडे असतील बाईच्या गड्याच्या अंगावर, पण शहाण्या माणसाच्या समोर जर एखादा तरुण मुलगा 100 रुपयाची नोट मोडून टपरीवर गुटखा खात असेल तर मर्यादा पायाखाली तुडवली जाते असा त्याचा अर्थ आहे। म्हणून मर्यादा महत्वाची आहे। जुने माणसं सांगायचे की आपल्या या चौकातून 10 शहाणे माणसं जर पुढे बसलेले असले तर तिथून बाई जुन्या काळात जात नव्हती। जुना काळ तो काळ संपून गेला। आता ही मर्यादा पायाखाली तुडवली जाते। आणि तुम्हाला माझी विनंती आहे, जो भी नियम धर्म मर्यादा सांभाळीन त्याच्या घराला धोका कधी होत नाही। भारतीय संस्कृती आहे ही। जगाच्या पाठीवर 196 देश आहेत, पण ही संस्कृती नाही कुठं की जी आपल्या देशात आहे। म्हणून याच देशामध्ये राम जन्माला आला। जग रामाचं भजन करतंय, पण रामाचा जन्म भारतातला आहे। कृष्णाचं भजन जग करतंय, पण कृष्णाचा जन्म भारतातला आहे। ज्ञानोबा तुकोबा शूर सती याच भारतामध्ये जन्माला आले। याचं काय कारण आहे? देव संत शूर कुठंच नाही जन्माला आले भारत सोडून। त्याचं एकच कारण आहे, भारतामध्ये जन्म घेणारी जी बाई आहे ती कुलवान स्त्री आहे। तिची जी कूस आहे कूस पवित्र आहे। म्हणून देवानी संतांनी शूरांनी सतीनी विचार केला जन्म कुठं घ्यायचा। ज्या देशात कुलवान बाई असेल त्या देशामध्ये जन्म घ्यायचा। म्हणून हे सगळे लोक भारतात जन्माला आले। पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश। ते हरचे दासा जन्म घेती, ते हरचे दासा जन्म घेती, पवित्र ते कुळ धर्म धर्म त्याचा झाला नारायण, धर्म धर्म त्याचा झाला नारायण। ते
पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. हे एक प्रमाण. आणि दुसरं एक प्रमाण ज्ञानोबारायांनी दिले. इकडे लक्ष द्या. दिवसभर खुरपण करणारी बाई पण सकाळी तुलसीला प्रदक्षिणा करताना सूर्यनारायणाकर पाणी फेकती. खुरपण करणारी बाई आणि सूर्यनारायणाला भीक मागती. मजुरी करणारी बाई सुद्धा भारतातली. ए परमेश्वरा, माझा साधा भोळा नवरा असू दे पण जन्मोजन्मी त्याची माझी जोड राहावी एवढी तुला भीक मागते. म्हणून कुलवान स्त्री ज्ञानोबारायांनी वर्णन केलंय. 18 भार वनस्पती फुले फळे वळती. 18 भार वनस्पती फुले फळे वळती. पावित्र्या पोखरणी नदी गंगा वाहती. पावित्र्या पोखरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुलस्त्रिया राजा राणी व संपत्ती. ज्या घरी कुलस्त्रिया राजा राणी व संपत्ती. हे सुख साधनिया कासया योग सेविती. हे सुख साधनिया कासया योग सेविती. पर्यते मदाल सा सोहम गुरु रे बाळा. पर्यते मदाल सा सोहम गुरु रे बाळा. पर्येते मदाल सा सोहम रे बाळा. पर्येते मदाल सा सोहम रे बाळा. निज ध्यानी निज पारे लक्ष लागू दे डोळा. निज ध्यानी निज पारे लक्ष लागू दे डोळा. निज ते तू विसरलासी होशीवर पडा काळा. निज तो तू विसरलासे होशीवर पडा काळा. पर्यते मदाल सा सोहम गुरु रे बाळा. पर्यते मदाल सा सोहम गुरु रे बाळा. पर्येते मदाल सा सोहम रे बाळा. पर्येते मदाल सा सोहम रे बाळा. डोळा लागला होता का? त्याचा आवाज थोडासा वाढवा. थोडं कडक करा. कडक नरम ट्रबल द्या. थोडं कडक करा त्याला. मदालसा भजे नाही. हे एका तुकड्यासाठी तिकडे गेलो मी. ज्ञानोबारायांनी भारतातल्या बाईला कुलवान शब्द वापरला. 18 भार वनस्पती फुले फळे वळती. 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. आणि त्याच्या पुढचा तुकडा आहे. ज्या घरी कुलस्त्रिया
राजा राणी व संपत्ती ते सुख सांडोनिया कासया योग सेविती पर्यदे मदालसा सोहम जुजुरे बाळा. हे रामायण सोडून मगापासून बडबड चालू आहे बिभीषणांना. त्याचं कारण सांगितलं तुम्हाला. ही भारतभूमी पवित्र आहे. पवित्र कुळामध्ये जन्माला आलो आणि पवित्र कुळामध्ये जन्माला येऊन जर माणसाने चूक केली तर कुळाला कलंक लागतोय, लक्षात ठेवा. म्हणून आदर्श पुरुषोत्तमाची कथा रामायण. काल आपल्या रामायणामध्ये राम लक्ष्मणाचा मुक्काम विश्वामित्र गुरुदेवाच्या आश्रमावर. दुसऱ्या दिवशी सकाळी राम उठले, गुरुदेव किस कारण लाए हो बाबाजी, कशासाठी आणले आम्हाला तुम्ही? तुमच्या यज्ञाचा विध्वंस राक्षस लोक करतात न, यज्ञ सुरू करा. कोण आहे राक्षस तो आम्हाला पाहू द्या. आणि मग विश्वामित्रांनी यज्ञ पेटवला अशोकांना आणि त्या यज्ञाचा धूर आकाशामध्ये गेला. तो धूर मारीच नावाच्या राक्षसाने पाहिला आणि मारीच नावाचा राक्षस आकाश पंते त्या यज्ञामध्ये रक्त मांस आणून टाकू लागला. मारीच नावाचा राक्षस. हे विश्वामित्रांनी पाहिला आणि सांगितलं, रामा आला तो आला राक्षस, बघ रामा. मारीच नावाचा राक्षस विश्वामित्राचा यज्ञ विध्वंस करण्यासाठी येतो. रामप्रभूंनी मागे पुढे पाय ठेवला. सावधान लखन. बिनटोकाचा बाण मारला रामानं, बिनटोकाचा. मरू नाही मारीच. आणि बिनटोकाच्या बाणाने 400 कोस समुद्राच्या पलीकडे नेऊन टाकला मारीच नावाचा राक्षस. हे त्याच्या सख्या भावाला कळालं. हे मारीचा आणि सुबाऊ ताटिकाची पोर आहेत, रामायणाची आर्य. माझं तोंड बेकार दिसते का वरी बघायला? माझ्याकडे लक्ष देत जा. ताटिका नावाची राक्षसीन राती मारली आपण, तिची पोर आहे ती सुबाऊ आणि मारीच. आता एक पाठवलं तिकडं, पण मारीचाला कळाला, सुबाऊला कळालं आणि यज्ञाचा धूर त्यानं पाहिला. आणि सुबाऊ नावाचा राक्षस विशाल भाऊ, जय श्रीराम. मारे पकडो, मारे पकडो. राम प्रभूनी प्रचिंत्या खिचली. टोकाचा बाण मारला रामानी आणि सुबाऊ नावाचा राक्षस जागेवर ठार केला. महत्वाचा मुद्दा आहे. एक 400 कोस समुद्राच्या पलीकडे नेऊन टाकला आणि एक जागेवर मारला. असं रामानी का केलं? काय कारण आहे त्याचं? मारीच मामा इथं का नाही मारला? सज्जनानो, रामायण हे राम जन्माच्या अगोदर लिहिलंय आणि त्याही पेक्षा रामायण 2 भागामध्ये विस्तीर्ण आहे. इतिहास आणि नाटक. नाटक कशाला म्हणायचं? अगोदर पुस्तक वाचून पाठ केलं जातं आणि जसं ते नाटक आहे तसं स्टेजवर येऊन गावाला करून दाखवलं जातं. याला म्हणतात नाटक. तसं रामायण नाटक आहे.
राम जन्माच्या अगोदर लिहिलंय वाल्मिकी ऋषीने रामायण. मग जसं वाल्मिकी ऋषीने लिहिलं तसं रामाला वागावा लागलं. याला नामदेव महाराजाचं प्रमाण आहे. बोलीला वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दावीन. मग मला सांगा, मग मला सांगा तुम्ही, मारीच मामा जर इथं मारला असता ते सीतामाईच्या समोर हरीण होऊन कोण आला असतं पुन्हा? हे पुढचं नाटक बिघडू नये म्हणून मारीच तिकडं पाठवला आणि सुभाऊ इथं मारला. विश्वामित्राच्या यज्ञाचं रक्षण केलं. आता पुढचा टप्पा सुरू झाला. विश्वामित्रानं ऐकलं होतं की मिथिला नगरीमध्ये सीता स्वयंवराचा प्रसंग सुरू आहे. जनक राजाने सीता स्वयंवरासाठी धनुष्याचा पण मांडला होता. धनुष्याचा पण का मांडला होता? आपल्यासमोर दोन प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे, सीता स्वयंवरासाठी धनुष्याचा पण जनक राजाने का मांडला होता? आणि दुसरा एक प्रश्न आहे, सीता स्वयंवरासाठी जनक राजाने जगातल्या सगळ्या राज्य लोकांना निमंत्रण दिलं होतं, पण दशरथ राजाला निमंत्रण नव्हतं, असं का? हे दोन प्रश्न सोडवायचे. सीता स्वयंवरासाठी धनुष्याचाच पण का? महाराज, जनक राजाच्या दरबारामध्ये जे धनुष्य पडलं होतं ते 10,000 पहिलवानांनी ओढीत आणलं होतं. इतकं भयानक होतं. पण त्या धनुष्याची रोज पूजा करायची जनक राजे आणि त्या धनुष्याच्या भोवताली सारवायचं काम करायची सीता. आज जनक राजे पूजा करायला आले, पण आज आश्चर्य वाटलं राजा जनकाला. रोज धनुष्याच्या भोवताली सारवलेलं होतं, पण आज धनुष्याच्या खाली सारवलंय. बापरे. जनक राजांनी मनात विचार केला की रोज भोवताली सारवलेलं असायचं, पण आज धनुष्याच्या खाली कोणी सारवलं असावं? एवढा मोठा धनुष्य उचलून. जानकी दुडू 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 सीता माता पळत आल्या. बोला ना बाबा, जानकी हे धनुष्याच्या भोवताली कोण सारवतं बाई रोज? बाबा मी सारवते. आज धनुष्याच्या खाली कोणी सारवलं बाई? बाबा मी सारवलं. जनक राजाने विचारलं, जानकी 10,000 पहिलवानांनी ओढीत आणलेला धनुष्य उचलून कसं सारवलं तू? बापाने विचारलं, कसं सारवलं? हे सीतेनं तोंडानं नाही सांगितलं. कर्कन वाकली सीता आणि डाव्या हातानं धनुष्य उचलून उभा केला आणि उजव्या हातानं पोतारा मारला. असं सारवलं बाबा. बाबा असं सारवलं. आणि मग जनक राजांनी तोंडामध्ये बोट घातलं. बापरे, काय माझ्या घरामध्ये शक्ती जन्माला आली. काय शक्ती. आणि म्हणून जनक राजाने जाहीर केलं, जो बी कुणी पृथ्वी तलावर शूर जन्माला आला असेल त्याने माझ्या दरबारामध्ये येऊन हा धनुष्य उचलून बाण मारावा. त्याच्या गळ्यामध्ये माझी जानकी फुलाचा हार घाली. म्हणून पण आहे. आता दुसरा मुद्दा, 10,000 लोक आलते धनुष्य उचलायला, पण ज्या घरामध्ये सीता जायची त्या घराला निमंत्रण नव्हतं. दशरथ राजाला निमंत्रण नव्हतं. आणि आज रामायणामध्ये जनक राजाचे भाऊ कुशकेतू त्यांनी जनक राजाला प्रश्न विचारला, दादा सीता स्वयंवराचं निमंत्रण जगातल्या सगळ्या राजे लोकांना दिलंय तुम्ही, दशरथ राजाला निमंत्रण का नाही? त्याचं उत्तर सांगितले जनक राजानं. कुशकेतू, तुला आठवण आहे एकदा आपल्या मिथिला नगरीच्या हद्दीमध्ये एक डुक्कर मातलं होतं.
त्या डुकराला मारण्यासाठी आपण भाऊ भाऊ घोड्यावर बसलो. डुक्कर पुढं पळतंय, घोडा मागं पळतो, डुक्कर पुढं पळतंय, घोडा मागं पळतो, डुक्कर पुढं पळतंय, घोडा मागं पळतो. असं करता करता ते डुक्कर मिथिला नगरीची सीमा ओलांडून अयोध्येच्या सीमेमध्ये गेलं. डुक्कर पुढं पळतंय, घोडा मागं पळतो, पण दाट जंगलामध्ये डुक्कर जवळ आलंय असं राजाला वाटलं आणि बाण सोडला. डुक्कर निष्ठून गेलं आणि त्या जंगलात काळी कपिली गाय चरत होती, तिला बाण लागला. धाडकन धरणीवर गाय पडली, इतकी जीभ बाहेर पडली आणि गायीनं प्राण सोडून दिला. मरण पावली गाय. घोड्यावरून उडी टाकली राजा जनकानी आणि गाईला कवटाळू कवटाळू जनक राजा रडू लागला. जसं माय मेल्याच्या नंतर 5 वर्षाचा मुलगा आपल्या आईच्या प्रेताला कवटाळून रडतो, तसं जनक राजे गाईला कवटाळून रडू लागले. जनक राजाचे बंधू कुशकेतू, दादा रडू नका दादा, अयोध्या नगरीचा राजा दशरथ पुण्यवाने गाय जिवंत करीन, रडू नका दादा. आणि कुशकेतूनी 2 नौकर पाठवले. अयोध्येमध्ये दशरथ राजे गुरुच्या सोबत पूजाला मंदिरात चालले होते आणि समोर 2 नौकर आलेले पाहिले राजा दशरथानी. कहा के हो भाई, कुठले तुम्ही? महाराज प्रणाम असो महाराज, मिथिला नरेश राजा जनकाचे आम्ही दूत आहोत. दशरथ राजाने विचारलं, किस कारण आये हो, कशासाठी आले बाबा तुम्ही? त्या नौकरांनी सांगितलं, महाराज अयोध्येच्या सीमेच्या आत जनक राजाकडून गाय मरण पावली आणि गाईला कवटाळू कवटाळू राजे जनक रडतात. जर तुम्ही गाय जिवंत नाही केली तर जनक राजा सुद्धा जगणार नाही, म्हणून आम्हाला पाठवलंय. काही करा महाराज, गाय जिवंत करा. सज्जनानो, दशरथ राजे धर्म संकटामध्ये सापडले. गुरुच्या सोबत पूजा बंद करता येते, गाय मरू देता येते, धर्मसंकट चांगल्या माणसावर येते. आणि मग वरच्या चौकामध्ये रस्ता साफ करणारे 2 नौकर होते अयोध्येतले, त्यांना हाक मारली राजा दशरथाने, अरे मेरे भाई. हातातला झाडू टाकून दिला आणि तिथंच उभा राहून मालकाला शालोट ठोकला. मर्यादा बघा. मालकानं हाक मारली राजा दशरथानं सफाई कामगाराला, अरे ओ मेरे भाई. आणि तिथून नौकरांनी झाडू टाकून दिला, नमस्कार केला. हो जी महाराज, जी जी. काय आदर बोलण्यामध्ये होता पाहिला. झाडू मारणारे पळत आले, राजाकडे दर्शन घेतलं आणि दशरथ राजाने झाडू मारणाऱ्या अयोध्येमध्ये रस्ता साफ करणाऱ्या 2 नौकराला सांगितलं की शरयू नदीतलं पाणी कमंडलू मध्ये घ्या आणि जंगलामध्ये जाऊन गायीच्या अंगावर शिंपडा, गाय जिवंत होईल. एक अयोध्येमध्ये राजा दशरथाच्या नगरीमध्ये रस्ता साफ करणारे 2 नौकर कमंडलू मध्ये पाणी भरतात, जंगलामध्ये जाऊन गायीचं दर्शन घेतात आणि ते पाणी गायीच्या अंगावर शिंपडतात. पटकन गाय मेलेली जिवंत झाली. दृष्टांत संपला दृष्टांत. आज आपल्या रामायणामध्ये प्रश्न आहे, सीता स्वयंवरासाठी जगातल्या प्रत्येक राजाला निमंत्रण दिले जनक राजानी, अयोध्येच्या दशरथ राजाला निमंत्रण का नाही हे कुशकेतून विचारलंय. जनक राजे म्हणले, कुशकेतू, गाय जिवंत करण्यासाठी दशरथ राजानं कोण पाठवलं होतं? रस्ता साफ करणारे. आणि आजही सीता स्वयंवराचं निमंत्रण दिलं आणि आजही काही अडचणीमध्ये दशरथ राजे सापडलेले असले आणि आजही धनुष्य उचलायला जर सफाई कामगार पाठवले तर माझ्या जानकीनं काय रस्ता साफ करणाऱ्या माणसाच्या गळ्यात हार घालायचा का?
म्हणून शहाणे माणसं सुईरपण जमवत असताना त्या घराची चाचणी घेतात. याच्यातून काय शिकणार तुम्ही? माणसं आहेत आपण, माणसं. शिकणार काय? सुईरपण जमवताना देखणी मुलगी पाहण्यापेक्षा घर कुलवान पहा. माय कुठली, बाप कुठाला, त्या घराची राहण्याची पद्धत कशी आहे. हो, एखादी देखणी मुलगी असल आणि कुळच खराब असल तर देखण्या मुलीला काय करता? एखादी दिसायला मुलगी कुरूप असल पण खानदान जर समर्थ असल तर कितीही खराब मुलगी असू द्या तीच मुलगी करा, अशी चाणक्य नीती शिकवते. मला वाटतं तुम्हाला आता ते काढायसारखं राहिलेलं नाही. मुलगी कसलीच मिळणार त्यापेक्षा न सांगितलेलं परवडलं. एका नवरदेवाला आम्ही मुलगी दाखवली. मुलगी दिसायला साधीच होती, लय साधी. आता त्याला 10 वर्षात मुलगीच कोणी दाखविना. आम्ही पहिल्यांदा दाखविली आणि त्याला बाजूला घेऊन नुसतं विचारलं, म्या मुलगी आवडली का तुला? तो मानानं कसा करतो, इतकी गडबडीनं मान हरलेली ती मी कवाच विसरत नाही. दिवस खराब आले महाराज. 25,000 रुपये बाई देते आज सुद्धा. महाराष्ट्रामध्ये जरी गर्भपात केंद्र बंद असलं तरी इतर प्रांतामध्ये जाऊन 25-50,000 रुपये देती बाई, पण पोटातली मुलगी मारून टाकते. आणि त्यामुळे इतके वाईट दिवस. इकडे या ना आबा, राजाराम आबा इकडे या, इकडे या म्हण. भाऊ या ना इकडं. विश्वामित्राला वाटलं यज्ञाचं रक्षण झालं. रामाला कशासाठी आणलं होतं विश्वामित्रांनी? फक्त यज्ञाच्या रक्षणासाठी. आता विश्वामित्राला प्रश्न पडला की मिथिला नगरीला सीता स्वयंवर आहे. जर रामाला म्हणावं सीता जिंकायला चला तर राम कायद्यावर बोट ठेवील. गुरुदेव, आमच्या मायबापाच्या परस्पर आम्ही मुली पाहण्यासाठी आलो नाही, कारण मर्यादा पुरुषोत्तम राम आहे. विश्वामित्राला प्रश्न पडला, रामाला बोलावं काय? एक एक शब्द तुम्हाला अनमोलाचा बोलतोय मी. असं माणसाने जीवन जगावा महाराज, की समोरच्या माणसाची अक्कल बंद पडली पाहिजे की या माणसाला बोलावं काय, काय बोलावं या माणसाला, असं जीवन जगावं लागतंय. हो, विश्वामित्र 60,000 वर्ष लोखंडाचं पीठ खाऊन तपश्चर्या करणारा ऋषी, पण काय बोलावं रामाला, एवढी मोठी मर्यादा कशी तोडावी. हो, पण विश्वामित्राने डोकं लावलं, शब्दामध्ये बदल केला. ए प्रभू, एका यज्ञाचं काम संपलंय, आता मिथिला नगरीमध्ये धनुर्यज्ञ आहे. धनुर्यज्ञ पार पाडायला जायचे. राम म्हणले ठीक आहे, चालतंय, यज्ञाच्या रक्षणासाठी तर माझं जीवन आहे, चलो तर चलो. धनुष वेगे सुनी रघुकुलना. आवाज बदला आबा, आवाज बदला. वेगे सुनी रघुकुलना. धनुष वेगे सुनी रघुकुलना. धनुष वेगे सुनी रघुकुलना. धनुष वेगे सुनी जय हो रघुकुलना. धनुष वेगे सुनी रघुकुलना.
चेतावणी दिली, चलो गुरुदेव चलो चलो. आनंद झाला आणि विश्वामित्र राम लक्ष्मणाला घेऊन मिथिला नगरीच्या दिशेने निघाले. हे माऊंद म्हणजे हे जिथं जिथं चालली का कथा तिथं तिथं आम्ही गेलो, भाऊ तिथं गेलो आपण. मिथिला नगरीला जात असताना रस्त्यामध्ये एक सुंदर पर्णकुटी लागली. त्या पर्णकुटीच्या दारामध्ये पडलेली दगडाची बाल होती. त्या दगडाच्या बालीला पाहून रामानं विचारलं, गुरुदेव सुंदर आश्रम आहे, पण या आश्रमामध्ये एकही जीव जंतू राहत नाही, एक दगडाची बाल आहे. विश्वामित्रांनी सांगितलं, रामा ही दगडाची बाल नाही, ही गौतमाची पत्नी आहे आणि ब्रह्मदेवाची मुलगी आहे, अहिल्या देवी तिचं नाव आहे. रामाने विचारलं, गुरुदेव ही दगड होऊन का पडली हो? अहिल्या दगड होऊन का पडली? सगळ्या महिला मंडळीला सांगतो, अहिल्याची कथा रामायणामध्ये जर ऐकली तर त्या स्त्रीला पतिव्रतापणाचं मरण येत आहे. अहिल्याची कथा. विश्वामित्रांनी त्या दगडाजवळ उभा राहून रामाला अहिल्याचं चरित्र सांगितलं. ए रामा, अहिल्या ही ब्रह्मदेवाची मुलगी. हिको थोडा कमी करा, आवाज आपटतोय, थोडा लाईट. आणि ब्रह्मदेवानी अहिल्याच्या लग्नासाठी पण मांडला, जाहीर केलं. ऐका, जो बी कुणी पृथ्वीला प्रदक्षिणा घालून अगोदर येईल त्याला माझी अहिल्या दिली जाईल. ब्रह्मदेवानी जाहीर केलं. 33 कोटी देव आपापल्या वाहनावर बसले आणि अहिल्या जिंकण्यासाठी पृथ्वीला प्रदक्षिणा घालू लागले. पण ही गोष्ट गंगा नदीच्या काठावर गौतम ऋषी उभे होते त्यांना कळाली. कारण त्यांच्या समोरून इंद्र पळत होता, चंद्र पळत होता, कुबेर पळत होता, वरुण पळत होता, पण एक देव थकला होता. कारण त्याचं वाहन छोटं होतं. गणपती बाप्पानं वाहन उंदीर. त्या गणपतीला गौतमानं विचारलं, हे देव कशासाठी पळतेत? गणपतीनं सांगितलं, ब्रह्मदेवानी पण मांडला अहिल्याचा, जो पृथ्वीला प्रदक्षिणा करून अगोदर येईल त्याला अहिल्या दिली जाईल, म्हणून अहिल्या जिंकायला 33 कोटी देव पळतेत. गणपती म्हणला, मला बी अहिल्या जिंकायची, पण माझं वाहन थकलं, मला काय करू, म्हणून तुला एवढं बोलायला परवडलं. मला मारला झपकान उंदीर, गणपती गेला निघून. पण गौतम ऋषीला हे कळालं. हातामध्ये कमंडलू घेतला आणि गंगेमध्ये जाऊन स्नान केलं. गंगेच्या काठावर काळी कपिली गाय यायला झाली होती. अर्धवासरू पोटात होतं, अर्धवासरू गायीचं बाहेर आलेलं होतं. व्यायाला झालेल्या गायीला गंगेतलं पाणी कमंडलू 5 प्रदक्षिणा घातल्या आणि सत्य लोकामध्ये गेले. आणि ब्रह्मदेवाच्या समोर जाहीर केलं गौतम ऋषींनी, ए ब्रह्मदेवा, एक नाही 5 प्रदक्षिणा घालून आलो पृथ्वीला, तुझी अहिल्या देऊन टाक. अब ऐकू येते ना तुम्हाला? कान चलतेत का? ब्रह्मदेवानं अंतर्दृष्टीनं पाहिलं तर गाय पृथ्वीचं रूप आहे महाराज. गावरान गाय म्हणजे प्रत्येक माणसाच्या घरी गावरान गाय एकतरी असावी. गावरान गाईला सकाळी जर 1 प्रदक्षिणा घातली तुम्ही तर 4 धाम केलेलं पुण्य रोज घरी होत आहे. कारण गावरान गाईच्या शरीरामध्ये 33 कोटी देवाचं वास्तव्य आहे. एक दिवशी लक्ष्मी शरण आली गाईला, ए गोमाते मला थोडी जागा दी. गाईनं सांगितलं लक्ष्मीला, बाई तीळ ठेवायला जागा नाही माझ्या शरीरात, तुला कुठून जागा देऊ? 3 दिवस गाईच्या जवळ लक्ष्मी रडत होती. आणि 3ऱ्या दिवशी गाईला दया आली. लक्ष्मीला गाईनं सांगितलं, बाई
तुझ्या डोळ्यातले आसू पुसण्यासाठी मी तुला थोडी जागा देते. रडू नको, थांब थांब थांब. हे लक्ष्मी, तुला जागा देते, पण माझ्या गोबरमध्ये थांबावं लागल. गोबर म्हणजे गाईचं शेण. लक्ष्मीला थांबण्यासाठी गाईनं जागा दिली गाईच्या शेणामध्ये. गाईच्या शेणामध्ये लक्ष्मीचं वास्तव्य, म्हणून त्या शेणानं सारवण्याची पद्धत आहे. महिला मंडळी, तुमच्यासाठी हा पॉइंट आहे. चालता चालता बाई हाल्याचं बी शेण नेती, म्हशीचं बी नेती. शेणानं कशामुळं सारवण्याची पद्धत निघाली? गाईच्या शेणामध्ये लक्ष्मीचं वास्तव्य. त्या शेणाने जर रोज बाईनं सडा टाकला तर अखंड लक्ष्मी त्या घरामध्ये सहवास करते. भारतीय संस्कृतीचा नियम आहे. गावरान गाईला एक प्रदक्षिणा घाला, पुण्य 4 धाम केल्यानं. जलशा गाईला इळानी माळ चक्रा मारा, काही फरक पडणार नाही. आणि पुन्हा आणखीन एक मुद्दा सांगतो. गावरान गाईचं दूध आणि जन्म देणाऱ्या माईचं दूध ज्या लेकराच्या पोटात पहिले 5 वर्ष जाईल, तो मुलगा जगात अग्रेसर असेल. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. गावरान गाईच्या पाठीवरचा जो कणा आहे त्याला सुवर्ण नलिका म्हणतात. त्या कण्यामध्ये सूर्याचं किरण शोषून घेण्याची पावर आहे गाईच्या पाठीवरच्या कण्यामध्ये. आणि ते सूर्याचं किरण गाईच्या खांद्यामध्ये एक फिल्टर पॉइंट आहे. सूर्याचं किरण तिथं दुधामध्ये मिक्स होत आहे गाईच्या खांद्यामध्ये. सूर्याचं किरण गाईच्या खांद्यामध्ये गाईच्या दुधात मिक्स होत आहे. ते दूध वांजबाई पिली तर तिला संतती तयार होती. हा शास्त्राचा दृष्टिकोन आहे. गावरान गाय ब्रह्मदेवाला हे सगळं कळालं आणि ब्रह्मदेवानं अहिल्या गौतम ऋषीला देऊन टाकली. माझ्याकडे लक्ष द्या. 7वा मंगलाष्टक चालू होता. शुभमंगल सावधान. अहो, शेवटच्या मंगलाष्टकाला इंद्र आला. तिथं धापा देत आला. धापा देत प्रदक्षिणा घालून पहिल्यांदा इंद्र आला आणि अहिल्या गौतम ऋषीला दिलेली त्यांनी पाहिली. अहिल्या जिंकण्यासाठी पृथ्वीला प्रदक्षिणा घालून आलता इंद्र. पण अहिल्या गौतम ऋषीला देण्यात आली हे डोळ्यानं बघितलं. शेवटचा अक्षिदा टाकायला तो सुद्धा हजर होता. आणि मग मोठ्यानं वरडाला इंद्र, ए ब्रह्मदेवा, अरे असं जर तुला फसवायचं होतं तर कशाला लोकमतला बातमी छापलीस? कशाला आम्ही आमचं पेट्रोल आणि डिझेल जाळलं असतं? पण बिघाडला इंद्र तो. लक्षात ठेव, एक ना एक दिवस तुझ्या अहिल्याच्या व्रताचा बदला घेणार. इंद्रानी कट रचला आणि आता जिथं पर्णकुटी तिथं अहिल्याचा आणि गौतम ऋषीचा संसार चालू असताना इंद्रानी एक मित्र सोबत घेतला, अग्निदेव. अग्नीला कोंबडं बनवलं. अग्नीला कोंबडं बनवलं आणि इंद्रानं गौतम ऋषीचं रूप घेतलं आणि त्या अग्नीला कोंबड्याला सांगितलं, तू बेटाईम ओरड. ह्या म्हाताऱ्याला वाटण पहाट झाली म्हणून हे झोपडीतून जाईन आंघोळीला आणि एवढ्यात मी मधी जातो पर्णकुटीमध्ये आणि अहिल्याच्या व्रताचा बदला घेतो. हे अग्निदेव आणि इंद्र कपट बुद्धीने त्या जंगलामध्ये गेले आणि झोपडीच्या पाठीमागे जाऊन ते कोंबडं कसं ओरडतंय बघा. हे गावरान कोंबडं नाही, सरकारी कोंबडं, शिकविलेलं कोंबडं हे. आणि बरं, त्यामुळं काय झाला महाराज, घात झाला. घात. गौतम ऋषीला वाटलं कोंबडं ओरडले, पहाट झाली. हातामध्ये कमंडलू घेतला आणि गौतम ऋषी स्नान करण्यासाठी गंगेवर गेले. कोंबड्यामुळं फसवणूक झाली.
गंगेवर गेले गौतम ऋषी. इकडे 33 कोटी देवाचा राजा इंद्र त्या पर्णकुटीमध्ये शिरला. आणि इंद्र पर्णकुटीमध्ये शिरल्याबरोबर कमंडलू गौतम ऋषीने गंगा नदीमध्ये बुडवला. गंगामाईने एका महान पतिव्रता स्त्रीची आबरू रक्षण करण्यासाठी गंगामाईने आकाशवाणी केली गौतमाला. गौतमा महागारी फिरा पहाड झाली नाही. गौतमा महागारी फिरा पहाड झाली नाही. गौतमा महागारी फिरा पहाड झाली नाही. गंगा नदी गौतम ऋषीला आवाज देते. गौतम ऋषी पळत आले. झोपडी बंद होती आणि झोपडीमध्ये इंद्र होता. बाहेरून गौतम ऋषीने आवाज दिला, अहिल्या, हे अहिल्या. बापरे, बाहेरून माझ्या मालकाचा आवाज आहे. माझ्या जवळ आहे हा कोण असावा. इंद्रानं खरं रूप प्रगट केलं. अहिल्या, मी तुझा पती नाही, मी 33 कोटी देवाचा राजा इंद्र आहे. इंद्र पळण्याचा प्रयत्न करतो महाराज, पण गौतम ऋषींनी पकडला इंद्र. मूर्खा, परस्त्री गमन करतोस, लक्षात ठेव, किडे पडून मरशील, किडे पडून. इंद्र पडले भागा, चंद्र झाला काळा. 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 जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे. अशोकांना हा अभंग तसं पाहिलं तर गाथ्यामध्ये कुठंच नाही, पण चालतोय सगळ्या महाराष्ट्रात, हे विशेष आहे. इंद्र पडले भग, चंद्र झाला काळा.
नारद चुकला चाळा भजनाचा, मोहिनीच्या संगे भस्मासूर मेला, वाली प्राण गेला रामबाने, तुका म्हणे ऐशी थोराची हे गती, इतर फजिती होईल कैची. अजून एक नामदेव महाराजांचं प्रमाण आहे पहा. काम बुद्धीचे हे सुख, काम बुद्धीचे हे सुख, काम बुद्धीचे सुख, काम बुद्धीचे सुख. ऐसे मानती ते मूर्ख, ऐसे मानती ते मूर्ख, ऐसे मानिती ते मूर्ख, ऐसे मानिती ते मूर्ख. चंद्रासी लागला कलंक, चंद्रासी लागला कलंक, चंद्राची लागला कलंक, चंद्राची लागला कलंक. इंद्रासी दुःख प्रारब्धे, इंद्राची दुःख प्रारब्धे, इंद्रासी दुःख प्रारब्धे, इंद्राची दुःख प्रारब्धे. ऐसी प्रारब्धाची ठेव, ऐसी प्रारब्धाची ठेव, ऐसी प्रारब्धाची ठेव, ऐसी प्रारब्धाची ठेव. ऐसी प्रारब्धाची ठेव, ऐसी प्रारब्धाची ठेव, ऐसी प्रारब्धाची ठेव, ऐसी प्रारब्धाची ठेव. ए मूर्खा, परस्त्री गमन करतोस, किडे पडून मरशील, किडे पडून. शास्त्रामध्ये महापाप 5 सांगितले महाराज. रामायणाला काही चगळून खाऊ नका, इकडं लक्ष द्या. महापाप 5 आहे, त्याच्यातलं 1 नंबरचं पाप आहे हिंसा. हिंसा म्हणजे खून, खून म्हणजे रक्त. दुसऱ्याचं रक्त आपण चुलीवर शिजवून खाणे आनंदाने जगातलं 1 नंबरचं पाप आहे. 2 नंबरचं पाप आहे व्याभिचार, परस्त्री गमन. जो माणूस परस्त्री गमन करतो, एक न एक दिवस तो किडे पडून मारणार. नंबर 3 दारू, दारू दारू पिणं हे 3 नंबरचं पाप आहे. झोपताना थोडी घेतली तर जमती, झोपताना आमचा येडना ना झोपताना घेते कशाळ्याकड. आणि 4 नंबरचं पाप आहे चोरी. पण शब्द वापरलाय तिथं सोन्याची चोरी, सोन्याची चोरी. आणि 5 नंबरचं पाप आहे नालायकाची संगत. अण्णा ऐकू येत आहे तुम्हाला? मशीन बसविली का? कारण 2 बहिरे माणसं आहेत माझ्या समोर, अण्णा ना आबा, त्याच्यामुळं मला टेन्शन आहे. नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या. हा जो माईक आहे ना, तोंड चोपडं बोलण्यासाठी इथं कोणाची भीड नसती महाराज. हो, मी असू नाही तर माझा बाप असू, तुम्ही असू नाही तर तुमचा बाप असू, आम्हाला काहीच घेणं नाही. 5 पाप आहेत जगामध्ये. दुसऱ्याचं रक्तमांस शिजवून खाणं 1 नंबरचं पाप आहे जगात. 2 नंबरचं पाप आहे व्याभिचार, परस्त्री गमन. 3 नंबरचं पाप आहे दारू. 4 नंबरचं पाप आहे चोरी. आणि 5 नंबरचं पाप आहे नालायकाची संगत. हे कशामुळे सांगतोय मी? हो, परस्त्री गमन करणाऱ्या इंद्राला गौतम ऋषीने शाप दिला, मूर्खा किडे पडून मरशील. ते कोंबड टुनुक टुनुक उड्या मारित आलं कोंबड. आता मी सांगितलं ना, मूर्खाची संगत ते कोंबड आलं त्याच्यात. त्या कोंबड्याला गौतम ऋषीने शाप दिला, तुझ्या ज्वाळा काळ्या पडतील. कारण अग्नी कोंबड झालता.
अग्नी किती बी मोठा असू द्या, त्याचा शेवटचा टोक काळा, हा गौतम ऋषीचा शाप आहे. थरथर कापत अहिल्या बाहेर आली. गौतम ऋषी म्हणले, अगे अख्खं जग तुला म्हणतंय पतिव्रता, अख्खं जग. स्वतःचा पती तुला कळाला नाही, कसली पतिव्रता तू? दगड होऊन पडशील. स्वतःचा पती कळाला नाही तुला, माझा शाप आहे, दगड होऊन पडशील. अतिशय महान पतिव्रता, गरीब साधी भोळी अहिल्या होती. कारण 5 पतिव्रता जगामध्ये होऊन गेल्या, त्या 5 पतिव्रतामध्ये अहिल्या देवी आहे. आणि तेही 1 क्रमांकावर आहे. अहिल्या, द्रौपदी, सीता, ताराचारी, मुख्य मंदोदरी पतिव्रता. 1 नंबरची महान पतिव्रता दुनियाच्या पाठीवर जर अहिल्या असल, लटलट कापते लटलट. पतिदेव शाप दिलाय, काहीतरी उशाप द्या. आणि मग गौतम ऋषीने उशाप दिला. हो, त्रेतायुगामध्ये या रस्त्याने जगाचा बाप प्रभू रामचंद्र येईल. रामाच्या चरणाची धूळ तुझ्या अंगावर पडेल, त्याच्यातून तुझा उद्धार होईल. एवढी कथा त्या दगडाजवळ उभा राहून विश्वामित्रानं रामाला सांगितली. रामा, हा दगड नाही, महान पतिव्रता ब्रह्मदेवाची मुलगी आणि गौतमाची पत्नी अहिल्या, तुझ्या पायाच्या रजकणाने तिचा उद्धार आहे. हो, बारीक बारीक गोष्टी असतात काही सांगण्यासाठी. रामाला विश्वामित्रानं सांगितले, रामा, त्या दगडाला पाय लावू नको, ती पतिव्रता आहे. आणि उजव्या पायाच्या रजकणाने तिचा उद्धार आहे, डाव्या नाही. डाव्या पायावर पत्नीची सत्ता असते, उजव्या पायावर भक्ताची सत्ता असते. उजवा पाय वर केला जिकडून वारं येत होतं तिकडं, आणि उजव्या पायाचे रजकन त्या दगडावर पडल्याबरोबर सूर्यासारखी तेजस्वी जवान बाई त्याच्यामध्ये प्रगट झाली. याला रामायणातला अहिल्या उद्धार म्हणतात. बोलिये अहिल्या माता की जय. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. वंशाचे पती राम म्हणून जन्माला आले, म्हणून रघुपती. रघुपती राघव. राघव हा शब्द कुठे जन्माला आला? कौशल्यामाईच्या मुखामध्ये. ए राघव, ये न जेवायला. थोडा हिको कमी करा, उग थोडा आबा. राघव ये जेवायला. आणि रघुपती राघव राजा राम. एक न एक दिवस अयोध्येचे राजे होणार राम. त्याच्या पुढं पतित पावन. पतित पावन म्हणजे दगडाचा उद्धार केला महाराज. एवढा पतिताला पावन होणारा राम. आणि थोड्याच वेळात होणार आहेत सीतेचे राम. म्हणून रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. मी पुढं म्हणतो, सगळ्या महिलांनी पाठीमागं म्हणायचं.